हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर चला मग आज आपण करूया देवघराची स्वच्छता. तसं तर आपण दररोजच देवघर स्वच्छ करत असतो, पण देवघरामध्ये आपण काही मोठ्या मूर्तीज किंवा मोठे फोटोज ठेवलेले असतात. तर ते फोटोज उचलून दररोज त्या खालून स्वच्छ करणं आपल्याला शक्य होत नाही. ज्या ठिकाणी देवघराचा मोठा स्पेस आहे अशा ठिकाणी तर अजिबातच ते आपल्याकडून शक्य होत नाही. तर माझंही तसंच काहीसं होतं. तर मीही आज ठरवलं आहे की मी माझं देवघर पूर्णच्या पूर्ण तिथल्या गोष्टी उचलून स्वच्छ करणार आहे. तर चला पाहूया आपण कसं देवघर स्वच्छ केलं पाहिजे व कुठल्या वस्तू कुठे स्वच्छ करून कशा पद्धतीने ठेवल्या पाहिजे. आपण बरीचशी कामे मी तुम्हाला अगोदरही म्हटलं आहे की मुलांना घेऊन नाही करू शकत, पण त्याच कामामधले काही अशी कामं असतात जी आपण आपल्या मुलांना घेऊन करू शकतो. तर त्यातलंच एक मी काम म्हणू शकत नाही, पण देवाची पूजा आपण आपल्या मुलांना घेऊन नक्कीच करू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या मुलांसोबत देवपूजा नक्कीच केली पाहिजे, जेणेकरून त्यांनाही धार्मिक गोष्टींची सवय लागेल आणि आपल्यासोबत तेही पाहतील की कशा पद्धतीने देवपूजा केली जाते व कुठल्या देवांना कुठला मंत्र म्हणला जातो व गणपती बाप्पांची मूर्ती कुठली आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कुठली आहे किंवा स्वामी समर्थांची मूर्ती कुठली आहे. ह्या गोष्टी मुलं एकाएकी शिकत नसतात, ते आपल्याला दररोज नोटीस करतात आणि हे मी नक्कीच अनुभवलं आहे. माझा मुलगा मला दररोज नोटीस करतो आणि नंतर त्या गोष्टी त्या खूप चांगल्या प्रकारे शिकतो. तर मी त्याला देवपूजा करता वेळेस तो काहीही करतो. तुम्ही पाहू शकता देवांवर फुलं टाकतो किंवा देवाला फुलं हे करतो, तर मी त्याला बिनधास्त करू देते, जेणेकरून त्याला मी काही गोष्टी शिकवू शकेल की असं करू नये किंवा काही गोष्टी अशा कराव्या म्हणून पण मी त्याला शिकवू शकेल. म्हणून मी शक्यतो त्याला माझ्यासोबत देवपूजा करता वेळेस नक्कीच बसायला सांगते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याची मस्ती चालू होती. पण मला देवघराची स्वच्छता करायची आहे, त्यामुळे मी त्याला तिथेच थांबू दिलं व त्या प्रकारे करू दिलं. त्यांनी तुळशीचं लग्न लावता वेळेस मला अशा पद्धतीने अक्षता टाकताना पाहिलेल्या आहेत, म्हणून तो तसंच करत आहे. त्याला असं वाटतं की प्रत्येक देवाची पूजा अशा पद्धतीने फुलं अंगावर फेकून किंवा अक्षता टाकून केली जाते. मुलांना काही गोष्टी शिकायला वेळ लागत नाही, पण त्या गोष्टी कुठे करायला हव्यात हे शिकायला वेळ लागतोच. पण हळूहळू करून मुलं नक्कीच त्या गोष्टी शिकतात. तर असं करून मी अगोदर पूर्ण देव ताटामध्ये भरून घेतलेत, पूर्ण दिवा वगैरे. तर आता आपण लागूया स्वच्छता करण्यासाठी. तर आपण नाही नाही म्हटलं तरी आपल्या देवघरामध्ये देव सोडून अजून बऱ्याचशा मूर्तीज, देवांचे फोटोज, वाचायच्या पोथी, गुरुचरित्र, काही आपण डेकोरेटिव्स, देवाचं सामान, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलेल्या असतात. तर आपल्याला देवघर स्वच्छ करायचं म्हटलं की या सर्व गोष्टी अगोदर काढून घेणं असते. सगळ्यांना असं वाटतं की आपलं देवघर वरतून क्लीन आहे किंवा आपण दररोज पूजा करतो, पण कधी कधी महिन्यातून एकदा का होईना आपण ही क्लिनिंग पण केलीच पाहिजे. तुम्ही पाहू शकतात माझ्या देवघरामध्ये बारीक फुलांचा साडा बऱ्यापैकी झालेला आहे. जसं की मी तुम्हाला अगोदरही म्हणलं, माझ्या श्लोकला देवाची पूजा म्हणजे तुळशीचं जसं लग्न आपण लावलंय त्याच पद्धतीने पूजा आपण करू शकतो असं वाटतं. म्हणून दररोज तो देवाच्या अंगावर अशा पद्धतीने फुलं टाकत होता. मुलांना जास्त सवयी खूप दिवस राहत नाहीत अशा, पण एक 8 दिवस त्यांचा एक पिरियड असतो, त्या टाईमपुरतं ते त्या गोष्टी करत राहतात. असं श्लोकी एक 2-3 दिवस झालं सारखं देवांच्या अंगावर फुलं टाकत आहे आणि ते बऱ्यापैकी साचले आहेत किंवा कोपऱ्यात पडलेले आहेत. म्हणून म्हटलं चला एकदा पूर्ण घराची वगैरे स्वच्छता करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मी एक एक करून पूर्ण सामान बाजूला काढून घेत आहे. आता मी विठुरायाचा फोटो तसेच बाकी सर्व फोटो इकडे बाजूला साईडला काढून घेतले आणि त्याच्या आजूबाजूनी झालेली धूळ हाताने थोडीफार काढून घेतलेली आहे. मुलं अक्षरशः फार परेशान करतात आणि ह्या देवघरातील उतरंडी व्यवस्थित ठेवत नाहीत, म्हणून मीही श्लोक फार त्या उतरंडी काढून ठेवते. म्हणून अशा पद्धतीने बाजूला ठेवल्या होत्या, कारण मुलं एक एक उतरण घेऊन एका एका साईडला फेकतात, त्यातलं धान्य सगळ्या रानांनी पसारा करतात. म्हणून मी त्या उतरंडी सध्या तरी ठेवल्याच नाहीत. आता म्हणते त्यामध्ये धान्य टाकून त्या पॅक करूनच ठेवाव्या, जेणेकरून त्याचे हात तिथे पोहोचणार नाहीत. तर अशा प्रकारे माझ्या पिल्लूची लुडबुड आणि माझं काम चालू होतं. मी सगळ्यात अगोदर सर्व सामान बाहेर काढून घेतलं आणि नंतर छोट्या देवघरातल्या झाडूंनी व सुपलीनी तिथली पूर्ण क्लिनिंग करून घेतली. अशा पद्धतीने श्लोकला गप्पा मारत मारत माझ्या देवघराची जवळपास झाडू करून झालेला आहे. आता म्हटलं चला मोठ्या झाडूने वरतून वगैरे सगळीकडनं जाळे काढून घ्यावं. दररोज ह्या गोष्टी काढणं शक्य नाही, कारण वरतीचे जाळे जे असतात ते मी काढायला घेतले की पूर्ण जाळे खाली पडतात आणि परत ते देवाच्या डोक्यावर पडू नये म्हणून मी दररोज ते करत नाही.
आज म्हटलं चला देवघरातील सामान बाहेर काढलेलं आहे, तर आता आपण वरची जाळीही काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने जाळी काढली आणि नंतर ओला कपडा करून मी पूर्ण हे देवघर क्लिनिंग करून घेतलं. आपण देवघर शक्यतो ओल्या कपड्यानेही पुसून घ्यावे. आपण जर कधी पाणी वगैरे टाकलं तर अशा गोष्टी होऊ शकतात. देवघराच्या वरती जो लाईट असतो त्यामध्ये आर्थिंग असते आणि चुकून जर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकलं तर आपल्याला शॉर्ट बसू शकतो. असं माझ्यासोबत जेव्हा मी या घरी ट्रान्सफर झाले होते तेव्हा झालं होतं. मी चुकून त्या होल्डरमध्ये थोडंसं पाणी माझ्याकडून गेलं, एक थेंब, आणि माझ्या हाताला थोडासा करंट लागल्यासारखा लागला. तेव्हापासून मी शक्यतो ओल्या कापडानेच हे पूर्ण देवघर क्लीन करून घेते. आणि आपण दिवा ठेवून ठेवून जर काही ठिकाणी तेलांचे डाग वगैरे चिकट झाले असतील तर ते आपण घासणीच्या साहाय्याने घासून घेऊ शकतो. आता मी खालचा ड्रावर आणि वरचं पूर्ण ओल्या कपड्यांनी छान असं पुसून घेतलेलं आहे. आणि आता मस्त देवांना आपण तिथे स्थानापन्न करून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी विठुरायाची छान अशी फोटो फ्रेम पुसून घेतली. मागणं पण छान फोटो फ्रेम पुसून घेतलेली आहे. आपल्याला असं वाटतं घरात कुठली घाण होणार किंवा काय होणार, पण धुळीने अतिशय देवांची मूर्ती वगैरे घाण होतात. कारण धूळ घरात खूप येत असते आणि सारखं सारखं आपल्याला शक्य होत नाही एवढ्या मोठ्या फोटोज वगैरे पुसणं. म्हणून शक्यतो आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण नक्कीच एकदा यावर कापड मारायला पाहिजे, जेणेकरून आपल्या देवांच्या फोटोज वगैरे खराब होणार नाहीत. आता माझ्याकडे एक महालक्ष्मी अष्टक होतं, ते बरेच दिवस झालं मला स्टिच करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. माझं एक तर वेळ पण भेटत नव्हता आणि तेवढं मॅनेजमेंट पण. आज म्हटलं चला योग आलाय तर आपण ते महालक्ष्मी अष्टक तिथे चिटकवून घेऊया. छान असं स्टिकी एक माझ्याकडे होतं, त्या स्टिकीने मस्त असं लक्ष्मी अष्टक तिथं चिपकवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकतात किती छान दिसतंय. तर अशा पद्धतीने आता आज तर काय एकादशी नाहीत आणि मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकादशीला नक्कीच स्वच्छ करते व अभिषेक करते. आज म्हटलं चला स्वच्छ कपड्यांनी छान विठ्ठल रुक्मिणी पुसूनच घेऊयात. हे सर्वही मी बाकीचं आता ठेवून घेतलेलं आहे. मला असं वाटलं हे पूर्ण व्हिडिओ मी चालू ठेवलेला आहे, पण श्लोकच्या धावपळीमध्ये तो माझा व्हिडिओ पॉज झाला आणि हे सगळं ठेवलेलं तुम्हाला दाखवायचं मी विसरूनच गेले. तर आता हे अशा पद्धतीने सामान मी तिथे ठेवलेलं आहे. लक्ष्मीची मूर्ती, परत एक सिल्वरची लक्ष्मीची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी, गुरुचरित्र, परत स्वामी समर्थांची छान अशी फोटो फ्रेम आणि दुसरे विठ्ठल रुक्मिणी आणि मोर पीसेस, असं काहीसं मी पूर्ण सामान तिथे ठेवलं. आणि आता वेळ आहे देवांना मस्त असं आंघोळ घालून तिथे ठेवण्याची. तर पूर्ण सामान छान क्लीन केलं, मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि देव जागच्या जागी स्थानापन्न करून घेतली. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे देवघर. आपल्याला असं वाटतं छोट्या मोठ्या गोष्टी मॅटर करत नाहीत, पण बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्यापैकी मॅटर्स करत असतात. तर जरी फोटोत जास्त काही दिसत नसेल तर साक्षात आपल्यालाच आपलं देवघर वगैरे क्लीन केल्यावर खूप जास्त प्रसन्न आणि छान वाटतं, जसं की मला आज वाटलं. आणि खरंच अतिशय क्लीन दिसत होतं. आणि जर आपण काही गोष्टी ठरवल्या की मला हे क्लीन करायचं आणि ते आपल्याकडून नाही झालं तर आपल्याला फार मेसी मेसी फिलिंग येते. पण तीच गोष्ट जर आपण केली तर आपल्याला खूप छान वाटतं. तसंच मलाही आज खूप छान वाटलं. छान अशी देवांची पूजा करून घेतली. आता देवाला मस्त असं फुलं अर्पण करून घेऊयात आणि नमस्कार करून घेऊयात. विठ्ठल रुक्मिणीला, स्वामी समर्थांना आणि बाकी देवांना छान अशी फुले वाहून घेतली. देवपूजा फुलं वाहिल्याशिवाय अपूर्ण आहे असे म्हणतात. जेव्हा आपल्याकडे फुलं अवेलेबल आहेत तेव्हा आपण नक्कीच वाहिले पाहिजे. शक्यतो देवांना फुलं अर्पण नक्की करावी. त्याने आपल्या घरातही प्रसन्न वातावरण राहतं आणि आपल्याला बी खूप जास्त पॉझिटिव्ह असं फील होतं. अशा पद्धतीने मी काहीशी माझी दररोजची पूजा करते आणि तुमच्यासोबत आज मी हा छोटासा माझा पूजेचा व्हिडिओ आणि देवघर क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखीच असे देवाशी रिलेटेड किंवा दुसरे काही डेली व्लॉग्स पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व माझ्या प्रोफाईलला एकदा व्हिजिट करा. तुम्हाला आणखी असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील किंवा मी अगोदर अपलोड केलेले रेसिपीचे वगैरे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्या व्हिडिओने तुम्हाला तुमचं घर डेकोरेट करण्यासाठी किंवा देवघर डेकोरेट करण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर अशा पद्धतीने माझी पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण देवाला छान असा धूप लावून घेऊयात आणि नमस्कार करूयात आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी. तर असं काहीसं आपलं पूजेचं रुटीन असतं माझं. असेच तुमचंही असेल व तुम्हालाही असं वाटत असेल की आज नको उद्या करूयात देवघर स्वच्छता, परवा करूयात,
आपलं असंच आज उद्या होत राहतं. पण ह्या सर्व गोष्टी मनात जर असेल तर करायला फक्त आणि फक्त आपल्याला एक 10 ते 15 मिनिट लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे मुलं छोटी असतील तर त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी हे करता वेळेस शिकायला भेटतात आणि त्यांना घेऊन तुम्ही हे कामं करू शकता. असं नाही की हार्ड आहे, ते आगाऊपणा करतील, त्यांना बोलत बोलत ह्या गोष्टी नक्कीच होऊ शकतात. आणि पूजा करतेवेळी आपण आपल्या मुलांना नक्कीच सोबत घेऊन बसलं पाहिजे, जेणेकरून त्यांनाही देवांचे श्लोक किंवा काही अशा गोष्टी आपल्या ऐकून शिकायला भेटतात. नाहीतर हल्लीचे मुलं सारखे खेळण्यांमध्ये बिझी असतात आणि त्यांचं काही देवांकडे लक्ष नसतं. आणि सध्या सगळीकडेच धार्मिक गोष्टी बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत. ते आपल्या मुलांसोबत होऊ नये म्हणून आपण एक 10 मिनिटं आपल्या मुलांना घेऊन देवपूजा तर नक्कीच करू शकतो. तर अशी होती माझी आजची काहीशी छोटासा व्लॉग आणि ही माझी देवाची पूजा. हे माझं देवघर. तर मी अशा पद्धतीने पूर्ण फुले वाहून घेतली, पूजा करून घेतली आणि आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे देवाला दिवा लावणे आणि धूप देणे. धूप देणे ही माझी सगळ्यात आवडती प्रक्रिया आहे, कारण मला धूप खूप जास्त आवडतो. मी 2 टाईम घरामध्ये धूप लावते आणि मला असं वाटतं की धूप जर घरामध्ये आपण आपल्या लावत असतो तर अगदी पॉझिटिव्ह फील होतं आणि मला तर खूप जास्त प्रत्येकाला अशी फिलिंग्स येते. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरामध्ये एकदा 2 टाईम धूप नक्कीच फिरून बघा. तुम्हालाही नक्कीच पॉझिटिव्ह फील होईल आणि पूर्ण घरामध्ये अगदी प्रसन्न प्रसन्न वातावरण राहील. तर अशाच पद्धतीने मी देवाला छान असं धूप दिली, पूर्ण देवांना नमस्कार केला. आणि धूपचं एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये मच्छर पण येत नाहीत, त्यामुळे सुद्धा आपण धूप लावली पाहिजे. तर मग कशी वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की कळवा. पूजा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात अशाच नवनवीन आणि डेली ब्लॉगसोबत. तर मग कशी वाटली माझी महालक्ष्मी अष्टक आणि बाकी देवांची मूर्तीज, विठुरायाची फोटोफ्रेम, सर्व गोष्टी कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.